सुबह 3 बजे के आसपास आया और महाविकास आघाड़ी जी जो कहती है कि हमारा घुटने में है तो वो घुटने में है, उन्होंने सिद्ध किया कि ये क्या चमत्कार हुआ, यह बुद्धि का चमत्कार उनके ध्यान में नहीं आया, पूरे महाराष्ट्र को भी ध्यान में नहीं आया और तीनों के तीनों सीट बीजेपी की जीत गई। आज ये तीनों सीट जो जीती है वो अपने केंद्रीय मंत्री और इस चुनाव के लिए प्रभारी वैष्णव जी जो रेल मंत्री है, आईटी मंत्री है, उनके हाथों से, और नागरी हवाई उड्डयन के मंत्री हमारे महाराष्ट्र के, जिनको मैं हिंदी में भाषण कर रहा हूं, ये अच्छा नहीं लगेगा, वो बोलते हैं कि मराठी में बात करो, तो ज्योतिरादित्य सिंधिया जी, दोनों के हाथों से हम तीनों का पहले सम्मान करेंगे। पहले केंद्रीय मंत्री, मुंबई के निवासी, हम जब कॉलेज में थे तब से हम सबके मित्र पीयूष जी गोयल, यह तीसरी बार राज्यसभा चुनकर आए हैं। मैं वैष्णव जी और ज्योतिरादित्य जी को आग्रह करता हूं कि वो उनका सम्मान करें। महाराष्ट्र में सरकार थी तब मंत्री रहे, फिर किसान मोर्चा के राज्य अध्यक्ष बने, फिर किसान मोर्चा के राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी बने। ऐसे अनिल बोंडे जी, उनका सम्मान वैष्णव जी और ज्योतिरादित्य जी करेंगे। और हमेशा हंसते रहते। कोल्हापुर के पहलवान जिन्होंने महाविकास आघाड़ी को, हमारे कुश्ती में एक दाव ऐसा रहता है, कुश्ती में एक दाव ऐसा रहता है कि जो सामने वाले के ध्यान में नहीं आता है, लेकिन कुश्ती में पहलवान थे देवेंद्र जी थी, और देवेंद्र जी कुश्ती खेल रहे थे, और कुश्ती खेलकर जिन्होंने राज्यसभा सदस्य बनाया, एक्स मेंबर ऑफ पार्लियामेंट धनंजय महाडिक। मंच पर विराजमान सभी मान्यवर, सभी विशेष रूप से अपने केंद्रीय रेल मंत्री और आईटी मंत्री, अपने राज्यसभा को प्रभारी, गत 2-3 दिन से लगातार है, दिल्ली में काफी मीटिंग चल रही है, उन्होंने भी जाना है, ज्योतिरादित्य जी को भी जाना होगा और देवेंद्र जी को भी प्रवास में जाना है, इसलिए सम्मान पहले हुआ है। मेरे 2 मिनट के मनोगत के बाद मैं देवेंद्र जी को ही विनती करूंगा कि वो सबको संबोधित करेंगे। यश ही सबका उत्तर है, यश मिला तो सुबह जल्दी जल्दी पवार साहब ने अपनी मनोभूमिका व्यक्त की कि देवेंद्र जी लोगों को संभालते हैं, देवेंद्र जी लोगों को प्रेम देते हैं, और उनका निशाना कुछ अलग था। पवार जी को समझना कोई आसान नहीं है, उनका निशाना था कि कोई और सीखे उनसे। अरे 2.5 साल में सिखाया क्यों नहीं भाई? तो यश सब बदल देता है। पवार जी ने दोपहर को ही, वो कितने दूरदृष्टि है, कल दोपहर को ही उनको ध्यान में आया कि पराभव होने वाला है, तो पुणे चले गए। तो ऐसे यश के बाद सारा चित्र बदल रहा है। मुझे आज पत्रकारों ने पूछा कि 10 तारीख के विधान परिषद में क्या होगा? बोले क्या होगा? जो राज्यसभा में हुआ वही विधान परिषद में हुआ, और उसमें तो आगे होगा, उससे 2 कदम आगे होगा। फिर उन्होंने कहा, पूछा कैसे होगा? तो मैंने कहा कि भाई इसमें वोट दिखाकर देने थे, तो देवेंद्र जी का हाथ दबाकर कुछ लोगों ने बोला कि सीक्रेट बैलेट में करेंगे, तो सीक्रेट बैलेट में करेंगे, ऐसा उनका हाथ दबा कर रात को दुखने लगा, इतने लोगों ने हाथ दबाया है। तो विधान परिषद में 4 सीटें तो अपने कोटा की है और 2 सीटें के लिए फॉर्म भरा है। राज्यसभा चुनाव में जैसे देवेंद्र जी चाहते थे 25 साल चुनाव नहीं हुई, अभी क्यों होना है? तो लेकिन कई लोग ऐसे रहते हैं कि जिसको मराठी में कहेंगे मोडेन पण वाकणार नाही, त्यामुळे मोडेन पण वाकणार नाही भूमिकेतून ते वाकले नाहीत आणि त्याच्यामुळे राज्यसभा निवडणूक लागली
आणि मग अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. महान नेते संजय राऊतांना 6व्या नंबरवर जावं लागलं. त्यामुळे ते हुशार असतील तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला विड्रॉवल आहे, 2 दिवस आहेत. देवेंद्रजी खूप प्रेमळ आहेत, माणसांना रिसीव्ह करतात. थोडं प्रेमाने बोललं तर त्यांचा शर्ट काढून घेता येतो, इथे तर सीट काढून घेण्याचा विषय आहे. तर ती बिनविरोध होण्याचा प्रयत्न ते शहाणपण शिकून करतील, अन्यथा धोबी पचार तो तय है. देवेंद्र जी उसके लिए प्रसिद्ध है. तो 10 तारीख के बारे में भी सोचेंगे. मैं अभी अपने नेता जिनके बारे में मैंने कल पत्रकारों को कहा कि जिनके दिमाग में क्या है वो उनको भी मालूम नहीं होता, और हम साथी जो है वो ये मानते हैं कि उन्होंने जो बताया उतना करना है. जो करने में यदि प्रश्न पूछते रहेंगे कि भाई ये इसमें से क्या होने वाला है, तो उसमें से यश नहीं मिलेगा. 106 MLA बीमार होने के बाद, लक्ष्मण भाऊ जगता, मुख्तार बीमार होने के बाद, आधा डजन MLA विदेश में गए थे. लेकिन प्रेम ऐसा कि 10 तारीख को सुबह भी पहुंचे. तो ये जो देवेंद्र जी ने एक विश्वास अपने बारे में व्यक्त किया है कि ये आदमी हमारा नुकसान नहीं करेगा. अभी आज धमकियां दिया जा रही है देवेंद्र जी कि हमको लिस्ट मालूम है किन्होंने किन्होंने क्रॉस. अरे ऐसे होता है क्या भाई? वही बोल रहे हैं ना पवार जी, जरा सीखो देवेंद्र जी से. तो ऐसे एक कुशल संगठक माननीय देवेंद्र जी अब सारे अपने इस सम्मान कार्यक्रम का समारोह करेंगे. भारत माता की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. आपले घ्या थोडं, मागच्यांना दिसेल असा तुमचा कॅमेरा ठेवा. मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, या विजयाच्या उत्सवामध्ये विशेष रूपाने सामील झालेले आमचे महाराज, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी, ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणून अतिशय चांगली भूमिका पार पाडली, ते केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, आपले नवनिर्वाचित खासदार आणि राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री आणि विशेषतः आपल्या मुंबईचे आपले श्री पीयूष गोयल जी, आपले दुसरे निवडून आलेले खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, ज्यांनी एक नवीन इतिहास रचला आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षाही
जास्त मतं घेऊन जे निवडून आले ते कोल्हापूरचे पहलवान धनंजय महाडिक जी मंचावर उपस्थित आमचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी, माझे सगळे सहयोगी, मी सगळेची नावं घेतले तर बराच वेळ लागेल, पण अतिशय ज्या सगळ्या विजयांमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सगळे आमचे सहयोगी आणि उपस्थित कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी काल देखील बोललो की हा जो आपला विजय आहे तो आपले खऱ्या अर्थानं लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांना समर्पित केला पाहिजे, कारण शारीरिक स्थिती नसताना देखील प्रचंड रिस्क घेऊन ते या ठिकाणी आले। माझ्या पक्षाला आवश्यकता आहे, काय झालं तरी मतदान करणारच या भावनेतनं त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा नीट या ठिकाणी निवडून आली आणि म्हणून त्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदनही करतो, आभारी मानतो। खरं म्हणजे आपण जिंकल्यानंतर आता अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय, काहींचे चेहरे पडलेत, काही लोक तर बावचळले आहेत आणि काही पिसाटले आहेत, पण आपण जिंकलेलो आहोत। जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते, जिंकलेल्यांनी जिंकण्याचा आनंद करायचा असतो, उन्माद करायचा नसतो। आम्ही सगळे आनंदात आहोत, त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया। खरं म्हणजे जे लोक असं सांगून राहिले की आम्हाला माहिती आहे कोणामुळे हे जिंकले, कोणामुळे जिंकले, त्यांना जर खरंच माहिती असेल तर ते काहीही करणार नाहीत। याचं कारण असं आहे की त्यांचं सरकार हे टिकवणं त्यांना जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करायला जर निघाले ते तर निघूनच जातील, पण जे यांच्या प्रेशर खाली मदत करू शकले नाही पण मनाने आपल्यासोबत राहिले तेही निघून जातील। आणि म्हणून दादांनी जे सांगितलं खरं आहे, विधान परिषदेची जागा आपण लढवतो आहोत। मी असं म्हणणार नाही निवडणूक सोपी आहे, निवडणूक कधीच सोपी नसते, पण जे चित्र दिसत आहे, जो अंतर्विरोध दिसतोय, जो अनरेस्ट दिसतोय, जसं इथे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपल्याला मतदान करून अनेक आमदारांनी जिंकवलं, तिथे तर सिक्रेट बॅलेट असल्यामुळे जास्ती लोकांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे आणि त्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून ते निश्चितपणे आपल्याला मतदान करतील। मला असं वाटतं की या संपूर्ण निवडणुकीनंतर या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे। आम्ही जिंकलो ते हारले इथपर्यंत विषय सीमित नाहीये, पण महाराष्ट्र थांबलाय, महाराष्ट्राचा विकास थांबलाय। या सगळ्या आंतरविरोधाच्या अंतर्गत केवळ आमच्याशी लढायचं म्हणून आमच्या काळात सुरू झालेले सगळे प्रकल्प थांबवून या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान या महाविकास आघाडीच्या माध्यमातून चाललंय। आज आपण पाहतोय शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे। आज विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयाचा फायदा झाला, पण त्याबद्दल चकार शब्द हे सरकार काढायला तयार नाही। आपल्या काळामध्ये भरलेल्या विमापेक्षा जास्त पैसे मिळाले तरीही हे लोक विमा कंपन्यांवर मोर्चे काढत होते। आज मात्र सगळं त्यांच्या घशात चाललंय, पण हे त्या संदर्भात चकार शब्द काढायला तयार नाहीत। शेतकऱ्याला मदत नाही। आज शेतमाल खरेदीची अवस्था अतिशय वाईट आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे
राज्यातले प्रोजेक्ट बंद, मुंबईतले प्रोजेक्ट बंद, विजेचा तुटवडा, लोड शेडिंग, अशा प्रकारे राज्य मागे चाललंय. तुम्ही जरी, मी या सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही जरी बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी जोपर्यंत आहात तोपर्यंत राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड, त्याचं घर पाड, म्हणजे मी नशीबवान आहे, माझं मुंबईत घरच नाही आहे. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच द्यावी लागेल, नाहीतर राणेसाहेब मलाही नोटीस आलीच असती. पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपूरचं घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला या ठिकाणी नोटीस आली नाही. पण ही पद्धतही योग्य नाही. केवळ सरकार चालवण्याकरता चालवायची, पदांकरता चालवायची आणि समाजातल्या एकाही घटकाचा विचार करायचा नाही, ही जी अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते आहे ही अत्यंत खराब आहे. खरं म्हणजे 2019 साली माननीय मोदीजींवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसोबत सत्ता दिली होती. पण या सत्तेचा अपमान झाला आणि ही सत्ता बाजूला सारून आमच्या पाठीत खंजीर खुपसून जी नवीन सत्ता तुम्ही तयार केली, किमान ती सत्ता तरी चालवून दाखवा. किमान 2 चांगली कामं सरकारची करून दाखवा. आज 2.5 वर्षाचा काळ गेला, हे सरकार एकही गोष्ट दाखवू शकत नाही. त्यांच्या नावे आम्ही केली, जनहिताची केली, जनतेची केली. आज जे चाललंय ते माननीय मोदीजींच्या सरकारमुळे या महाराष्ट्रामधले अनेक प्रोजेक्ट जे चाललेले आहेत तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकार देते, शेतमालाची खरेदी केंद्र सरकार करते, ऊसाचा FRP केंद्र सरकार त्या ठिकाणी ठरवते. सगळं केंद्राच्या भरोशावर चाललेलं आहे. आणि यांना सगळा GSTचा पैसा दिल्यानंतरही पुन्हा हे म्हणतात केंद्राकडनं पैसा यायचाच आहे, आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू कसे. त्यामुळे देशातल्या सगळ्या राज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केल्यानंतर एकमेव देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य असलेलं महाराष्ट्र हे मात्र 1 रुपया पेट्रोल डिझेलचा भाव कमी करायला तयार नाही आहे. आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगतो, ही छोटी लढाई होती, सरकारवर विश्वास जो आहे तो मोठी लढाई अजून बाकी आहे. येत्या काळामध्ये आमचं सरकार महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती सगळीकडे या सरकारला आपण परास्त करणार आहोत. राजकीय आणि बघायचं झालं तर राजकीय मला विश्वास आहे ती फडणवीसांनी करेक्ट की येत्या काळामध्ये 2024 मध्ये पहिल्यांदा लोकसभा येईल. भारतीय जनता पार्टी स्वतःच्या भरोशावर लोकसभा महाराष्ट्रात स्वीप करेल आणि त्यानंतर विधानसभेत स्वतःच्या भरोशावर भारतीय जनता पार्टी आपलं सरकार आणेल. म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आहे, उत्साह कायम ठेवा, पण उत्साहात वाहून जाऊ नका. सुरुवात झाली आहे, ही अशीच पुढे जाणार आहे. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा लावायचा आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी तयार राहावं. मी पुन्हा एकदा आपल्या 3ही खासदारांचं, माननीय पियुषजी, माननीय धनंजय माडिकजी, माननीय बोंडेजी यांचं मनापासून